परत एकदा आज सांगतो की ज्यांचा कोणाचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, तर तुम्ही काय करा, उद्या आणखीन दुपारपर्यंत वेळ आहे, म्हणजे उद्याच्या 30 तारखेपर्यंत दुपारपर्यंत वेळ आहे. तुम्ही तुमचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल काढून झाकून ठेवा. कारण की राज्यामध्ये आतापर्यंत तुम्ही गारपीट होत असते, फक्त एका भागातच होते, पण ह्या पावसामध्ये 30 मार्च पासून ते 3 एप्रिल पर्यंत 31 दरम्यान राज्यात ठिकठिकाणी गारपीट होणार आहे. आणि काही ठिकाणी लिंबासारखी गारपीट होईल, काही ठिकाणी बोरासारखी होईल आणि काही ठिकाणी चिंचोक्यासारखी गारपीट सगळ्या जिल्ह्याला पाहायला भेटणार आहे. तर सुरुवातीला सांगू इच्छितो की मग गारपीट जास्त कोणत्या एरियात होणार आहे. तर सुरुवातीला आपण उद्या 30 तारखेपासूनच राज्यात पाऊस सुरू होईल. पण हे पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संगमनेर तालुका, त्याच्यानंतर मुंबई ठाणे आपलं मुरबाड ते परिसर, पालघर त्या परिसरामध्ये, कोकणपट्टी म्हणजे पालघर पासून ते डायरेक्ट याच्यापर्यंत कुडाळपर्यंत संपूर्ण कोकणपट्टी ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. सातारा, कोल्हापूर, तसेच तिथपर्यंत ह्या कोकणपट्टीमध्ये देखील खूप पाऊस देखील होणार आहे, गारपीट देखील होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सांगायचं झालं विदर्भाकडून घेऊत आपण, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या पट्ट्यात देखील म्हणजे 30 तारखेपासून तर 3 एप्रिल पर्यंत चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडेल. कुठं जिथं नाही पडलं तिथं वारं सुटेल आणि काही भाग सोडून देखील देईल, म्हणून हे लक्षात येतं. अवकाळी पाऊस सर्वदूर सगळीकडे पडत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात येतं. तर मग आता तुम्हाला सांगतो, आता नेमकी गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्याला पाहायला भेटेल. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, सुरुवातीला मी परभणी जिल्ह्याचा आहे म्हणून परभणी जिल्ह्यातलं सांगू इच्छितो की परभणी जिल्ह्यात आमच्या इथं सेलू तालुका आहे माझा. म्हणजे माझ्या गावापासून कम्प्लीट इकडं वालूरकडं, म्हणजे वालूर, चारठाणा ह्या परिसरात गारपीट पाहायला भेटेल. म्हणजे आमच्या सेलू तालुक्यात भेटेल, जिंतूरकडे देखील भेटेल, पालम परभणी जिल्ह्यामध्ये पालम देखील आहे, पालम पुण्याच्या त्या पट्ट्यामध्ये गारपीट बघायला भेटतं. म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, गंगाखेड देखील भेटल, म्हणून हे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. आपण परभणी जिल्ह्याच्या बाजूला बीड जिल्हा, तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की गेवराई जिल्ह्यामध्ये देखील, गेवराई तालुक्यामध्ये देखील पाऊस देखील भेटेल, गारपीट देखील भेटणार. बीड जिल्ह्यात मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी पडणार आहे, काही भाग सोडून देणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा. जालना जिल्ह्यात देखील म्हणजे कन्नड, सिल्लोड, भोकरदन त्या पट्ट्यात देखील अजिंठापर्यंत तिकडे देखील काही ठिकाणी खूप सोयगाव त्या परिसरात देखील चांगल्या परिसराचा पाऊस होईल, काही ठिकाणी गारपीट होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी